डोंबिवलीतल्या डीएनसी ग्राउंडवर सध्या गरबाप्रेमींची प्रचंड गर्दी होतीये। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून रासरंग या गरब्यात दररोज हजारोंच्या संख्येने सर्वच वयोगटातील गरबाप्रेमी नागरिक गर्दी करतायत। या नागरिकांच्या सुरक्षेची देखील पुरेपूर काळजी फाउंडेशनच्या वतीने घेतली जातीये। शेकडो बाउन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते यांच्यामुळे गरब्याचा आनंद सगळ्यांना घेता येतोय। इथल्या सुरक्षेसंदर्भात दीपेश म्हात्रे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेट्टे यांनी। डोंबिवलीतल्या खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या रासरंग या गरब्याच्या कार्यक्रमात आपण आलेलो आहोत। माझ्या मागचा माहोल बघू शकता, संपूर्ण ग्राउंड हे गरबाप्रेमींनी भरून गेलेलं आहे। उत्साह दिसून येतो। मात्र जेवढी गर्दी इथे आहे तेवढ्याच गर्दी असताना अपघाताची शक्यता अधिक असते, म्हणून कोणताही अपघात होऊ नये याची पुरेपूर काळजी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने घेतली गेलेली आहे। प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, बाउन्सर्स लागलेले आहेत। नेमकं कसं आयोजन केलं गेलेलं आहे ते जाणून घेऊयात दीपेश म्हात्रे यांच्याकडनं। दीपेशजी, जसं मी म्हणालो का जिथे गर्दी जास्त तिथे अपघाताची शक्यता अधिक असते, पण इथे काय काय प्रिपरेशन केलं गेलं? कोविड काळानंतर आपण बघितलं असेल तर पहिल्यांदाच नवरात्र एवढ्या जोरामध्ये साजरी होते आणि आपल्याला माहिती असेल की नवरात्र उत्सव हा महिला शक्तीचा उत्सव आहे आणि या महिला शक्तीच्या उत्सवामध्ये आपण बघितलं तर महिलांचा जास्ती सहभाग आहे आणि या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे असतील, बाउन्सर्स असतील, पोलीस यंत्रणा असेल, फायर ब्रिगेड असेल, ही सगळी यंत्रणा सुसज्ज आहे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, व्हॉलेंटियर्स आणि पदाधिकारी देखील या सगळ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत। आपण बघत असाल की गेल्या 2 दिवसामध्ये इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली। मी मगाशी बघितलं की ज्या गेटमधनं मॉब एकत्र येत होता, गरबाप्रेमी येत होते, गरबा डान्सर्स येत होते, तेव्हा त्यांना आपला एक व्हॉलेंटियर आणि एक आपलं बाउन्सर्स त्यांना एस्कॉर्ट करत होता। त्यांना जागा नेमून दिलेली होती आणि त्यांना तिथेच नाचण्यासाठी सांगितलं जात होतं। प्लस ते बाउन्सर त्यांच्यावरती लक्ष ठेवून होते। ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा नियोजनाचा भाग आहे। आपण ज्या ज्या लोकांना इथे येत आहेत त्यांना प्रॉपरली त्यांचा उत्साह साजरा करता यावा, त्यांना डान्स करता यावं, त्याच्यासाठी त्यांना डेडिकेटेड जागा आपण देतोय, जेणेकरून इतर लोकांना त्यांचा त्रास होऊ नये आणि प्रत्येकाला डेडिकेटेड जागा दिल्यामुळे लोकांचा उत्साह आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात लोक मिळून हा सण साजरा करतात। गर्दी तर प्रचंड आहे, मात्र त्या तुलनेनं बाउन्सर्स किती आणले गेलेले आहेत? कशा कशा ग्रुपसाठी एक एक किंवा 2-2 बाउन्सर डेडिकेट केले गेलेले आहेत? बाउन्सर्स देखील आहेत, व्हॉलेंटियर्स देखील आहेत आणि आपले जे पोलीस यंत्रणा ती देखील आहे। पण याच्यात मला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सांगायची आहे की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत यांच्या राज्यामध्ये लोकांना सुरक्षितता वाटते, म्हणून ही सगळी लोक आज बाहेर घराच्या पडलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपला सण साजरा करतात। अगदी खरे, लोक उत्साहात जरी बाहेर पडलेली असली तरी त्यांच्या सुरक्षेची काळजी ही राज्य सरकारकडनं घेतली गेलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय डोंबिवलीतल्या या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या रास गरबा कार्यक्रमामध्ये, रासरंग कार्यक्रमामध्ये दिसून आलेला आहे। डोंबिवलीहून कॅमेरा पर्सन गणेश काळेसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत।